अर्धा तास काढून एक्सरसाइज करायचे, 1 तास असेल तर खूपच छान. आणि हे सगळं सांगितलंय तसं करून बघा, किती छान रिझल्ट दिसणार आहे, नक्की दिसेल. तुम्हाला पण थायरॉइडचा त्रास आहे का? यामुळे तुमचं वजन वाढलेलं आहे, केस खूप गळतात, एकदम थकवा वाटतो, अजिबात असं वाटतं की आळस येतो, कुठलंही काम करायला गेलं की आळस येतो. आज मी ना तुम्हाला ह्यासाठीच एकदम सोपा डाएट प्लॅन घरगुती सांगणार आहे की जो तुम्ही इझिली फॉलो करू शकता आणि तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही कमी करू शकता. तर बघा, थायरॉइड म्हणजे काय? तर थायरॉइड म्हणजे ना ही आपल्या शरीरातील एक ग्रंथी आहे, ती आपल्या मेटाबॉलिझमला ना स्लो करत असते. जेव्हा ती नीट काम करत नाही ना, तेव्हा आपल्याला आपलं वजन वाढणे, एकदम थकवा जाणवणे आणि विकनेस वाटतो आपल्या शरीरामध्ये, आपले मूड चेंज होत राहतात, एकदम कंटाळा येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू जाणवत असतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा थायरॉइड कंट्रोलमध्ये घेऊन यायचा असेल, कमी करायचा असेल, कायमची तुम्हाला गोळी बंद करायची असेल, तर यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे? रेग्युलरली एक्सरसाइज करणे, त्यासोबत तुम्हाला प्रॉपर डाएट करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे अजिबात टेन्शन घेत राहायचं नाहीये. जास्त सतत आपण विचार करत राहतो ना, टेन्शन घेत राहतो डोक्यामध्ये, हे सगळ्यात पहिल्यांदा तर बंद करायचे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केलात ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुमची गोळी कायमची बंद होणार आहे. थायरॉइडचा त्रास तुम्हाला पूर्णपणे बंद होणार आहे. पण तुम्ही किती ह्या गोष्टी प्रामाणिकपणे फॉलो करताय याच्यावरती आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला ना एकदम साधा सोपा डाएट एकदम घरगुती सांगणार आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या, 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं वजन आरामात 4 किलो कमी करू शकता. पण थायरॉइड असल्यामुळे बघा, तुम्हाला घाई करायची नाहीये वजन कमी करायला, लवकर फास्ट कमी करण्यासाठी. यामुळे तुम्हाला अजून थकवा जाणवणार आहे. त्यामुळे आपल्याला सावकाश स्टेप बाय स्टेप जायचंय. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय खायचं हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स करा. तुम्हाला सुद्धा थायरॉइडचा त्रास आहे का हे सांगायला सुद्धा विसरू नका. तर चला, सकाळी उठल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे? 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते प्यायचं आहे सकाळी जेव्हा कधी उठत असाल तेव्हा. आणि तुम्हाला त्यासोबत तुमची जर गोळी असेल थायरॉइडची, ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे केलं. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं? रात्री तुम्हाला ड्रायफ्रुट्स भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 4 बदाम किंवा 5 बदाम, जास्त सुद्धा आपल्याला खायचे नाहीये, 4-5 बदाम, 1 अक्रोड, थोडेसे 4-5 तुम्ही काळे मनुके सुद्धा खाऊ शकता. हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना, हे भिजत ठेवा आणि तुम्ही सकाळी उठल्यावरती हे तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायचे. एक अंजीर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. जे अवेलेबल आहे ते खा, चालेल. असं नाही की सगळं सांगते म्हणून सगळं. बघा, डाएट मी तुम्हाला सांगणार आहे, पण असं नाही की तुम्हाला त्याच्यातली कुठली गोष्ट आवडत नसेल, तुमच्या शरीराला जी सूट होत नसेल ती तुम्हाला खायची नाहीये. उगाचच मी सांगते म्हणून त्रास होतो याने. फक्त तुम्हाला जी गोष्ट, ज्या तुमच्या आहारामध्ये जी गोष्ट आवडते ना, ती तुम्हाला खायची. कारण बघा, प्रत्येकाची शरीर रचना, प्रत्येकाचं वेट, प्रत्येकाची हाईट, प्रत्येकाचं सगळे रिपोर्ट्स पाहूनच ना डाएट दिला जातो. त्यामुळे असं नाहीये की जो डाएट सांगेन हा फिक्सच असेल. फक्त मी तुम्हाला याचं प्रमाण सांगणार आहे, पोषण सांगणार आहे की किती घ्यायचंय. त्यामुळे तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला याच्यातला कुठला पदार्थ आवडतो आणि कुठला मला खाल्ल्यावरती त्रास होत नाही, तेच पदार्थ तुम्हाला खायचे. तर सकाळी उठलात की तुम्ही हे सगळं खाल्लात की हे बघा, मी ज्या गोष्टी सांगणार आहे याच्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाहीये. पण जर बघा, काय होतं माहितीये, एखाद्या वस्तूची आपल्याला ॲलर्जी असते किंवा काही खाल्लं तर आपल्याला त्रास होत असतो, तर ती गोष्ट फक्त तुम्हाला अवॉइड करायची. म्हणजे ती आवडत नसेल ना, शरीराला जर तुमच्या चालत नाही, तर ती खाऊ नका. हे फक्त मला तुम्हाला सांगायचंय. तर सकाळी उठलात, कोमट पाणी पिलात की थोड्या वेळाने तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायचे आहेत. म्हणजे तुम्ही बदाम असेल, जे असेल ते. आणि तुम्हाला त्याच्यासोबत एक अळशी येते, ती अळशी म्हणजे फ्लॅक्स ते तुम्हाला भाजायचे आहेत, रोस्ट करायचे आहेत चांगले. आणि त्याची पावडर बनवायची आहे आणि ती 1 चमचा पावडर तुम्हाला खायची. समजा तुम्हाला पाण्यातून अशीच खायला आवडत नसेल, तर काय करा, ती पाण्यामध्ये मिक्स करा आणि तुम्हाला ती प्यायचं आहे ते पाणी. 1 चमचा तरी किंवा अर्धा चमचा तरी तुम्हाला फ्लॅक्सीड पावडर, अळशीची पावडर ही खायची आहे दिवसभरात एकदा तरी. आता ब्रेकफास्टमध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? तर तुमच्याकडे घरी जो बनलाय, पोहे असतील, उपमा असेल, इडली, डोसा,
हे सगळं तुम्ही खाऊ शकता, चालेल. फक्त कमी तेलातलं खायचं आहे आणि क्वांटिटीमध्ये खायचं आहे. आता याच्यासोबत तुम्हाला एक प्रोटीनचा सोर्स ठेवायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही उकडलेले जे कडधान्य असतात, म्हणजे समजा मूग आहे, चणे आहे, थोड्या प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत, किंवा मिक्स तुम्हाला असं पनीर वगैरे किंवा चणे वगैरे टाकून पोहे बनवले तसं खाल्लं तरीही चालेल. किंवा हे सगळं नाहीये तर 2 अंडी उकडून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, ऑमलेट खाऊ शकता, चालेल. हा ब्राऊन ब्रेड सोबत तुम्ही कधीतरी 2 अंड्याचा ऑमलेट आणि 1 ब्राऊन ब्रेड खाऊ शकता. ज्यांना खूप जास्त घाई आहे, जे लोक हॉस्टेलला राहतात मुली, त्यांना ब्रेकफास्ट करायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी सांगते. जे घरीच आहेत इझिली ब्रेकफास्ट करू शकतात, त्यांनी पोहे, उपमा, इडली जे असेल ते, डोसा, हे सगळं चालेल. पण किंवा तुम्हाला जर हे नसेल तर स्प्राऊटचं तुम्ही चाट बनवू शकता. हे सुद्धा म्हणजे मोड आलेले कडधान्य तुम्ही त्याचं चाट बनवून सुद्धा खाऊ शकता. हा झाला नाश्ता. किंवा ओट्स आहेत, ओट्स सुद्धा तुम्ही खाऊ शकता. याच्यातलं एक ऑप्शन तुम्हाला जे आवडत असेल त्याचा तुम्हाला नाश्ता करायचा आहे. फक्त तुम्हाला चहा, कॉफी हे सगळं दूध म्हणजे ब्लॅक कॉफी तुम्ही पिऊ शकता, पण चहा, कॉफी वगैरे काहीही तुम्हाला सकाळचं घ्यायचं नाहीये. ज्यांना खूप जास्त सवय आहे चहा प्यायची त्यांनी थोडा कमी प्रमाण करा आणि अर्धा कप घेण्याचा प्रयत्न करा. साखरेऐवजी गुळाचा वापर करा, चालेल. जास्त सवय असेल ना चहाची तर थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा, केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय रिझल्ट दिसणार नाही. आता नाश्ता जर तुमचा 10च्या आत होत असेल तर तुम्हाला एक थोड्या वेळानंतर भूक लागणार आहे, 1-1.5 तासानंतर, तेव्हा तुम्ही कुठलंही सीझनवालं फ्रूट्स खाऊ शकता. कुठलंही फळ घ्या ते तुम्ही खाऊ शकता. सफरचंद आहे, आता कलिंगड आहेत, गरमीचे दिवस आहे, किंवा जे असेल तुमच्या ठिकाणी तुम्ही जिथे राहताय ते कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकता. पपई आहे, पेरू आहे, हे सगळे फ्रूट्स तुम्हाला चालतील. आता हे झालं की दुपारचं जेवण सुद्धा तुम्हाला वेळेतच करायचंय. किमान 1-1.5च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. जेवणामध्ये सुद्धा आता जर तुम्ही चपाती खात असाल तर 2 चपाती, 1 भाजी, काकडी, गाजर, टमॅटो, बीट, गाजर ह्याच्यातला कुठलाही एक तुम्हाला जो आवडतोय पदार्थ तो ठेवायचा आहे सॅलड म्हणून. आणि भाजी असेल, समजा आता पालेभाजी आहे आणि नुसती चपाती आणि पालेभाजी आणि सॅलड असं असेल तर चालणार नाहीये. जेवणामध्ये एक प्रोटीन म्हणजे कुठलं तरी एक प्रोटीन असणं गरजेचं आहे. मग ती तुम्ही पनीरची भाजी बनवा, चण्याची, मुगाची, किंवा चिकन नॉनव्हेज खात असाल तर ते बनवा, चालेल. एक तुम्हाला कुठला तरी सोर्स त्याच्यामध्ये जेवणामध्ये ठेवायचा आहे की तुम्हाला त्याच्यामधून प्रोटीन सुद्धा मिळेल. बस एवढंच जेवण असलं पाहिजे. आता समजा चपाती नसेल तर 1 भाकरी, भाजी, जशी सांगितले प्रोटीन तसं भाजी, सॅलड. आणि तर गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही 1 पूर्ण ग्लास भरून ताक सुद्धा घेऊ शकता किंवा 1 अर्धा वाटी दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे झालं तुमचं दुपारचं जेवण. आता समजा भात खाताय, समजा भात खाण्याची इच्छा असेल, खूप काहीतरी घाई होते, आपण चपाती भाकरी बनवत नाही, मी सगळं तुम्हाला ऑप्शन सांगते की तुम्हाला कुठला इझी जाईल तो. असं नाहीये की मी सांगते म्हणून सगळंच खायचंय. जो इझी जाईल ऑप्शन तो तुम्हाला ठरवायचा आहे. बघा, जर भात खाताय तर 1 वाटी भात, भाजी, सॅलड आणि ताक, दही जे असेल ते. 1 वाटीच भात घ्यायचा आहे. अजून भूक लागली म्हणून अजून खाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. भाजीची क्वांटिटी जास्त ठेवा, डाळ असं असेल चालेल. आणि सावकाश जेवायचं आहे, घाई करायची नाहीये. हे झालं तुमचं दुपारचं जेवण. आता संध्याकाळी मोस्टली खूप भूक लागते 4-5च्या दरम्यान. त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, तेव्हा तुम्हाला ना एक ग्रीन टी घ्यायची. ग्रीन टी का माहितीये, त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम खूप छान होणार आहे आणि वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते. पण ग्रीन टी नुसती पिऊन वजन कमी होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असाल आणि त्याच्यात ग्रीन टी ॲड असेल तर तुमचं मेटाबॉलिझम छान होतं आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ग्रीन टी एक दिवसभरात 1 तरी ठेवा. आता ग्रीन टी सोबत तुम्हाला भाजलेले चणे, आपल्या मुठीत बसतील एवढे चणे, शेंगदाणे, मखाने येतात, रोस्ट करा, ते घ्या. किंवा नुसती चाट बनवा, भेळ बनवा, चालेल. जे आवडेल ते. किंवा काहीही नाहीये तर 1 फळ खाल्लात तरीही चालेल. किंवा जर सकाळी तुम्ही ड्रायफ्रुट्स खात नसाल तर ते संध्याकाळी खाल्लेत ना तरीही चालतील ह्या ग्रीन टी सोबत. आता रात्रीचं जेवण जेवढं जमेल ना तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. जास्त उशिरा करू नका. जेवणामध्ये सेम, जर चपाती असेल, ऑप्शन सांगते, चपाती असेल तर 1 चपाती, भाजी जे असेल ती भाजी, काकडी असेल, गाजर असेल, टमॅटो असेल, हे थोड्या प्रमाणात ठेवा. रात्रीचा समजा त्रास होत असेल जास्त खायला तर हे एवढं जेवण रात्रीचं खूप लाईटली घ्यायचंय, खूप लाईटली. जास्त हेवी जेवण आपल्याला जेवायचंच नाहीये रात्री. आता समजा चपाती नसेल तर तुम्ही 1 भाकरी, छोट्या साईजची नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि त्यासोबत भाजी, सॅलड असं सेम. किंवा बघा, रात्री शक्यतो ना भात
कमी खाण्याचा प्रयत्न करा. हे असं जेवण तुम्हाला रात्रीचं ठेवायचं म्हणजे चपाती नसेल तर भाकरी किंवा भात ना कमी प्रमाणात खा. रात्रीचा भात शक्यतो कमी प्रमाणात घ्यायचा आहे. ऑप्शन सांगितलेला आहे बघा. जेव्हा तुमचं जेवण ह्या क्वांटिटीमध्ये असेल ना तेव्हा तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये. काय होतं माहितीये, आपल्याला एका चपातीने पोट भरत नाही म्हणून आपण अजून घेतो किंवा एक चपाती घेतो, थोडासा भात घेतो आणि असं जेवतो. असं करू नका. एकच कुठला तरी तुम्हाला गोष्ट ठेवायची. चपाती खाताय तर चपातीच ठेवा, भात खाताय तर भातच ठेवा. सगळं ना मॅनेज करून म्हणजे पोषणमध्ये जेवा. जर पोषणमध्ये असेल ना तर अजिबात वजन वाढत नाही आणि वजन कमी व्हायला सुद्धा लवकर मदत होते. आणि जर तुम्हाला ना खूपच लाईटली जेवण घ्यायचंय, समजा भाकरी चपाती नाही खायचे, तुम्हाला खूप छान रिझल्ट हवा असेल तर रात्रीचं सूप घ्या. 2 वाटी जरी 3 वाटी जरी सूप प्यालात ना रात्रीचं तरीही काही प्रॉब्लेम नाही. पण सूप घेतलात तरीही चालेल आणि पोट सुद्धा भरलेलं राहतं. त्यामुळे तुम्ही सूप सुद्धा बनवून पिऊ शकता. हे असं जेवण तुमचं रात्रीचं असलं पाहिजे. आता जर तुम्हाला आता बघा तुम्ही समजा 7 वाजता जेवला, 8 वाजता जेवलाय तर त्याच्या किमान 2 तासाचं गॅप असलं पाहिजे झोपायला. 2 तासानंतरच तुम्हाला झोपायचंय. थोडासा तुम्हाला वॉक करायचा आहे, वॉक करायला वेळ मिळत नाहीये तर थोडा वेळ वज्रासनमध्ये बसा, चालेल. त्यामुळे तुमचं जेवण ना डायजेस्ट होणार आहे. आणि रात्री झोपण्या अगोदर ना तुम्ही 1 ग्लास कोमट दूध थोडंसं हळद टाकून सुद्धा तुम्ही पिऊ शकता, आवडत असेल तर. ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर प्या किंवा नाहीतर तुम्हाला 1 कोमट पाणी ग्लास करायचं आणि ते प्यायचंय बस. त्याच्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये. आता तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला कुठल्या गोष्टी खायच्या नाहीये. तर जंक फूड आपल्याला म्हणजे बाहेरचे ऑइली पदार्थ, पॅकेट्स फूड, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम, केक्स हे सगळं पूर्णपणे बंद करा. अजिबात खायचं नाहीये. आणि जास्त गोड पदार्थ सुद्धा तुम्हाला खायचे नाहीये. ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना तुमचं वजन नक्की कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी प्यायचं आहे. किमान 3.5 लिटर तरी पाणी प्या आणि 7 तासाची तरी तुम्हाला शांत झोप घ्यायची. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. याच्यामुळेच आपले आजार वाढत असतात, खास करून महिलांचे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं बंद करा. जसं सांगितलंय तसं ॲटलिस्ट 15 दिवस तरी करून बघा तुम्हाला किती छान रिझल्ट दिसेल. पण 15 दिवसात अजिबात एकही दिवस, कुठलाच दिवस, एकही दिवस तुम्हाला चिटिंग करायची नाहीये. एकही दिवस नाही करायचे. जसं सांगितलं तसं करून बघा. 15 दिवसाचं एक चॅलेंज घ्या आणि पुन्हा 15 दिवसाचा असं 1 महिना कंप्लीट करा. तुम्हाला फक्त अर्धा तास काढून एक्सरसाइज करायची आहे. 1 तास असेल तर खूपच छान. आणि हे सगळं सांगितलंय तसं करून बघा. किती छान रिझल्ट दिसणार आहे, नक्की दिसेल. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.